हे जी कॉलेजच्या समोर हा जो रोड आहे आपल्या बायपास नांदेडवरून लोह्याला जातो, इकडे समोर लातूरला जातो, या रोडवरचा जो हा भाग आहे हा जवळपास रोड सुरू होऊन पण 1 वर्ष झालेला आहे. आता हा भाग सकाळी धसला आहे आणि धसून त्याच्यामध्ये पडलंय. या ठिकाणी केसीएल कंपनीचे टेक्निशियन वगैरे सर्व आलेले आहेत. त्यांना विचारलं असता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री जो आर्थिक झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे आणि या ठिकाणी आता काम सुरू आहे. या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही मार वगैरे नाही किंवा मालमत्तेचं नुकसान नाही आहे. या ठिकाणी हा जो वाहतुकीचा मार्ग आहे सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की जो त्या ठिकाणी ब्रिज पडलेला आहे तो सर्व्हिस रोड आम्ही ब्लॉक केलेला आहे, तो आणि वरचा रोड पण ब्लॉक केलेला आहे. तरी सर्वांना विनंती आहे की आपण वरचा ब्रिज आणि खालचा सर्व्हिस रोड वापरू नये. पलीकडचा रोड जो आहे त्या रोडनी ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. तर दोघांना जखमी आहेत, त्यांना दवाखान्यात दोघ जण जे चालले होते त्यांना किरकोळ जखम झालेली आहे, पायाला लागलेला आहे. आणि आता अजून कोणी काही शक्यता आहे का, कोणी खाली दबलं का वगैरे याचा आम्ही शोध घेत आहोत. राष्ट्रीय महामार्गाचे कोणते अधिकारी घटनास्थळी पोहोचले का आतापर्यंत? राष्ट्रीय महामार्गाचे पीडी साहेब यांना मी माहिती दिली, त्यांना बोललो ते येत आहेत, ते म्हटले मी येत आहे. आणि केटीएल कंपनी जे आहे कॉन्ट्रॅक्ट यांचं आहे ते पण लोक आलेले आहेत. आज त्यांच्याकडून